रिसेंटली काही कॉलेजेसमध्ये काही मुला-मुलींना भेटले. त्यावेळेला जाणवलं की नवीन जी पिढी आहे ती ओव्हर थिंकिंग खूप करते आहे. मग त्यावरती काय उपाय असू शकतात यावरती हा व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पण त्यासाठी पूर्ण तो बघावा लागेल, कारण टेक्निक वन बाय वन आणि शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट टेक्निक येणार आहेत. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. आज आपण बघणार आहोत ओव्हर थिंक होतं. बऱ्याच जणांचं ओव्हर थिंकिंग होतं. काहीही विचार आले की त्याच्यावरती कसं होईल, माझं कसं होईल, काय होईल. पण हे कुठंतरी थांबवायला पाहिजे, कुठंतरी त्याला लिमिट घातलं पाहिजे. पण मग हे लिमिट घालायचं कसं, की मग यातून आपण बाहेर कसं पडलं पाहिजे. बरेचदा वाहवत जातो 2-2 दिवस, 4-4 दिवस. मग टेन्शन, स्ट्रेस ह्या गोष्टी त्याबरोबर वाढत जातं. तर यासाठी काही उपाय आहेत, पण ते उपाय जर तुम्ही ॲक्टिवली त्यातलं काही केले तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. जसं आहे पहिलं, एक्सरसाइज. बऱ्याच जणांना असं होतं, ओव्हर थिंकिंग खूप होतं वगैरे, मग ताण येतो, समजत नाही काय करायचं. त्यावेळेला जर तुम्ही थोडा व्यायाम, वॉकिंग वगैरे जरी करून आला तर माइंड रिफ्रेश होतं आणि तुमच्या मध्ये एक ॲक्टिव्ह एनर्जी स्टार्ट होते, ज्यामुळे तुम्हाला कळतं की अरे माझा फोकस हा नाहीच आहे. त्यामुळे थोडं तुम्ही एक्सरसाइजिंग चालू करा. त्यानंतर तुमचे गोल सेट केले पाहिजेत तुम्ही. तर तुमच्या जर प्रायोरिटी तुम्हाला जर माहीत असतील आणि तुम्ही जर वाहवत जात असाल ओव्हर थिंकिंगमध्ये, तर आपला गोल काय, सतत तुमच्या माइंडमध्ये ती एक घंटा वाजली, अरे दिस इज नॉट माय गोल, मला या विषयावरती ओव्हर थिंक करायचं नाही, माझी प्रायोरिटी इकडं आहे आणि माझा फोकस पूर्णपणे इकडं आहे. त्यानंतरचं आहे तुमचे काही मित्र किंवा तुमच्या घरात जर कोणी असं असेल की ज्याच्याबरोबर तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता. खूप ओव्हर थिंकिंग होत असेल तर डिस्कशनमधनं बरेचदा काही ना काहीतरी उपाय निघतात. पण ती व्यक्ती तुम्हाला तेवढी जर जवळची वाटत असेल तर नक्की त्यांच्याबरोबर तुम्ही हा विषय डिस्कस करा, की ज्यामधून तुम्हाला त्याची उत्तर मिळू शकतील और तुम्हाला त्यातून बाहेर पडायला मदत होईल. त्याचबरोबर असतं, तुम्ही छोटे डिसिजन घ्यायला सुरुवात करा, की अरे मला हे करायचं आहे, इथे हे थांबवलं पाहिजे. आणि त्या डिसिजन घेतल्यानंतर तुमचं ओव्हर थिंकिंग कमी होईल. निगेटिव्ह जे तुमच्या गोष्टी आहेत, तुमच्या निगेटिव्ह थॉट्स जे तुमच्या मनात येतात, ते पहिल्यांदा काढायला सुरुवात करा, की एखादी गोष्ट मी अशी केली तर असं होईल, नाही तसं होईल. आपण नेहमी चांगलं काय होईल यापेक्षा वाईट काय जास्तीत जास्त घडेल यावरती आपला कायम फोकस असतो. इट्स अ ह्युमन टेंडन्सी. त्याच्यावरती तुम्ही किंवा मी काहीतरी वेगळी आहे म्हणून मी वेगळा विचार करेन, नाही, मी पण याच पद्धतीने जाते की आपण खूप निगेटिव्ह विचार करतो. मग अशा निगेटिव्ह विचारांना कुठंतरी थांबून एक पॉझिटिव्ह जिथं आहे त्या गोष्टी त्याच्यावरती तुम्ही फोकस आणला तर तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने कळतील. त्यानंतर आहे तुम्हाला काय कंट्रोल करता येऊ शकतं यावरती फोकस करा. एखादी गोष्ट जर तुमच्या कंट्रोलच्याच बाहेर असेल तर त्याच्यावरती खूप विचार करून तुम्ही आपलं डोकं, आपली एनर्जी, आपली शक्ती हे सगळं वाया घालून चालणार नाही. इथंपर्यंत मी कंट्रोल करू शकते, ओके, ह्याच्या पुढचा भाग माझ्यावरती कंट्रोल नाही, स्टॉप थिंकिंग अबाउट दॅट. तिथेच तुम्ही थांबा आणि मी काय केलेलं आहे, काय केलं नाही त्याच्यावरती तुमचा फोकस असेल. इथंपर्यंतच आहे माझा, पुढचा माझ्या हातात नाही आहे, सो मी इथं थांबणार आहे. त्यानंतर आहे तुम्ही कुठंतरी टाईम लिमिट सेट करा, की मी इथंच थांबणार आहे. म्हणजे आता सपोज एखादं तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे, डिस्कशन करायचं आहे, एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे, मग तिथं आपल्याला ओव्हर थिंकिंग खूप होतं आहे. पण ठीक आहे, आजचा दिवस मी ह्याच्यावरती विचार करेन, मला नक्की काहीतरी यातून सोल्युशन मिळेल. तो लिमिट तिथे कुठेतरी सेट करा स्वतःसाठी, की ते वाहवत जाणार नाही. आता शेवटचे महत्त्वाचे 2 उपाय सांगते आहे, ज्यामध्ये मी स्वतः इन्व्हॉल्व आहे और मी या गोष्टी करते, की मला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत होती. की असं नाही आहे कुठले तरी पॉईंट शोधून आणलेत किंवा काय झालं. मेडिटेशन हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे, जिथं तुमचं ओव्हर थिंकिंग स्टॉप होतं. जेव्हा आपण नॉनस्टॉप विचार करतो आणि तिथं तुमच्या विचारांमध्ये फुल स्टॉप नसतो, त्यावेळेला तुम्हाला मेडिटेशन मदत करते, की शांत कुठेतरी एक 5-10 मिनटं जरी तुम्ही बसला आणि तुम्ही येऊ दे, सुरुवातीला खूप विचार येतील तुमच्या मनामध्ये, येऊ दे, तो सगळा निचरा होऊन जात असतो आणि त्यावेळेला तुम्हाला क्लिअरिटी यायला सुरुवात होते, की नक्की तुम्हाला पाहिजे काय.
किंवा तुमचा डिसिजन काय असणार आहे का. ओव्हर थिंकिंग थांबण्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यावरती बरंच रिसर्च पण झालेला आहे. जर तुम्हाला शक्य असेल, जर तुम्हाला शक्यपेक्षा मी म्हणेन की शक्य करा. आपल्या 24 आवरमधनं 5 मिनिट आपले स्वतःचे असू शकतात आणि असले पाहिजेत. तुमचा मी टाईम असला पाहिजे आणि त्या मी टाईममध्ये 5 मिनिट स्वतःचे घेऊन मेडिटेशन करा. यू विल सी दॅट इफेक्ट. तुम्हाला ते नक्की कळेल. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय आहे राईट इट डाऊन. जर तुम्हाला असं होत असेल की अरे मी काय करू, काय नको करू, किंवा तुमच्या मनात येणारे विचार, तुमच्यापाशी अशी बोलायला व्यक्ती नसेल की मी हे माझे विचार किंवा माझी भावना कोणापाशी तरी डिस्कस करू शकतो, अशा वेळेला द लास्ट ऑप्शन इज ते लिहून काढा. आणि ते लिहून काढल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला तुमच्या मनावरचा भार कमी वाटेल आणि मनावरचा भार कमी झाला की तुम्हाला त्यातून रस्ते सापडायला सुरुवात होईल. तर ओव्हर थिंकिंग सगळेच करतात. म्हणजे कोणी ही मानवाची मिळालेली एक बाय डिफॉल्ट आपल्यामध्ये आलेला आहे. पण त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत आणि ते जर शोधले, त्याच्यावरती जर तुम्ही काम केलं तर तुम्ही सुद्धा यामधून बाहेर पडू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ और असे व्हिडिओ ऐकायचे असतील, आवडलं असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.